नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे। हरिदासाच्या घरामध्ये जर संत संगत घडली तर जीवनामध्ये परिवर्तन होते। पैठण निवासी नाथ बाबा ऐका, हरिदासाच्या घरी राहिल्यावर काय फरक होतो हे सांगतो। नाथ बाबांच्या घरी रोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता रोज, आणि पोळी सुद्धा इतकी सुंदर होती। पोळी जर गुळवणीत टाकली तर पोळी जाग्यावर विकायची। ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं बरं का, गुळवणीत टाकले त्यांनी समर्पण केलं पाहिजे, ती इरगळून गेली पाहिजे तर ती पोळी। आता आताच्या पोळ्या आय आय आय, आमचा एक मित्र आहे का गावा जेवायला त्याचा अंगठा मुरगाळ पण पोळी तुटली नाही। अरे काय लबरची का काय, लय जड असतात म्हणा काय काय स्वयंपाकाला। एकाच कुकर मध्ये भाताचे 3 प्रकार करतात, खाली जळकेवाडी मध्ये करपेवाडी वर कोरडेवाडी। नेमका कोणचा भात खावा बा? चांगला स्वयंपाक करणे ह्याला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते बरं का। हा काय काय माता मावल्या बघा काहीच करत नाही, पाण्याला फोडणी दिली तरी आमटी अशी तयार, माणूस चुरू चुरू खाते। काय काय जॅम झाल्या मसाला टाकू टाकू भाजी शिल्लकच राहील का? अन्नपूर्णा मातेची कृपा कमी पडली। चांगला स्वयंपाक करणं ही सुद्धा कला आहे, त्याला पाककला म्हणते। आणि नवीन मुलींचा तर आता स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय। त्या शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला इकडे आले, आईचा लाड मारण्याचा। लग्न झाल्यावर काय तिकडे आई नाही, तिकडे सासू जगदंबेचा अवतार। जाळंदूर संगच एका पोरीचं झालं लग्न, सासूबाईने सुनबाई करा पोळ्या, ती म्हणली चपात्या जमत नाही, पोळ्या कशा करायच्या? त्यांनी युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, सगळी लिस्ट गोळा केली। निम्मा स्वयंपाक तयार झाल्या, मोबाईल स्विच ऑफ झाला। तिला आमटी करायच्या टायमिंगला मिळच लागाना, नेमक्या मिरच्या किती टाकायच्या? पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजेत, कमी कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे। मारती का काय माणसं, 5 माणसाला 50 मिरच्या वाढल्या नसती, मिरच्याचीच आमटी। म्हातारी किचन खोलीत आली, भाजीचा कलर बघितला, तिने कलर वरनच क्वालिटी ओळखली। म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं, माझे शिवरात्र आहे नवरात्र मला नाही जेव, तुमचं तुम्ही बघून घ्या। पण नवरा नुसता उड्या खाण्याचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली। म्हातारी म्हणली मरची नको खावलंय तिखट आहे, मला मी खाणार। आई म्हणली मग तू जाणार। पहिलाच घास खाला कानात, त्याच्या कानातनं दुरण डोळ्यातून गळा 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 पाणी गळायला लागलं। त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व भाजी काही कमी जास्त तर नाही झालं? मला नाही नाही, भाजी जगातच एक नंबर। मग डोळ्यात कसं काय पाणी आलं? ते म्हणे आनंद सुरत आनंद देऊ का अजून थोडी भाजी? नको म्हणलं, हेच आनंद बळच पचवलाय, मरण मी आता काय स्वयंपाक काय करा। नवीन पोरीला स्वयंपाकच येत ना, आईचा लाड मारण्याचा। पण काही स्वयंपाक होता आमच्या गिरजा मातेचा, पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विगरायची। आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा एक बालक तिथे येऊन राहिला होता, त्याचं नाव गावोबा। अत्यंत साधा भोळा, फक्त पोळ्या तिथं होत्या तर ते आपल्याला खायला मिळते, त्या खाण्यासाठी तिथं राहिला होता, त्याचं नाव गावोबा। पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता तो हरिपंडित, 4 वेद 6 शास्त्र 18 पूर्ण त्याच्या पाठ असल्यामुळे त्याची हरीच कोणाला घालीत नव्हता। एक सांग तुम्हाला ज्ञान किती ह्याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहेत याला किंमत आहे। लोक म्हणतात शिकला तेव टिकला, हा जे वाकला तेव्हाच टिकला। वाकायला शिका, वाजवा टाळ्या जरा जोरात, हाना कना कना। अरे टाळ्याला काय टोल ना काय का टॅक्स आहे का जीएसटी बुवा? मस्त पैकी टाळ्या वाजवायच्या। भाषा कळते ना? नाही तर कसं आता पश्चिम महाराष्ट्र हे जरा भाषा थोडा फरक नाही कळले तरी माना डोलो, म्हणजे तेवढं बरं वाटतं ना आम्हाला। म्हणजे इतकं 500 किलोमीटर येऊन धडपड केलेलं बरं वाटतं बुवा, आले तर सर त्याला कळतंय आपलं बी लोकांना। हसून खेळून राहायचं का नाही? एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना, म्हणलं का टाळी वाजवणार? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का? बोंबल फिरला, दिगर राखली, येतात किती इज्जत येते ते हिशोब ठेवू ना। 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छिप येतो। बिस्लरी पेन म्हणले आपल्या दुसऱ्या ध्यानात येत। माझे मनापासून प्रार्थना, भालेगाव बाजारमध्ये तर कोणाच कर्ज नसावं, जर एखादी असले तरी टेन्शन घ्यायचं नाही। होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मरत। फिटलं तर फिटलं नाही मारत, नाही तर पोरगा आहे ना मरत, परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज। पण असं कीर्तन जरा प्रसन्न बसायचं, जरा विडवलं वाकला तेव्हाच टिकला। अजून एक वाक्य बोलू का? ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचंय ना, त्यांनी काम कमी करायची, फक्त वाकाय शिका। जे हरी कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही, जास्त काम केले लवकर पडत उलट। हे असंच आहे, सध्या लय अवघड झाले, उलट आहे सध्या। काम फिम मापात चालून द्यायची, फक्त गोड बोलत राहायचं, जे हरी जे हरी। आता 4-5 दिवस राहिले, तेवढ्यात तरी शिका। राहिलेला सगळा बॅकलॉग भरून काढा, जे हरी जर। लोक म्हणतात भारी माणूस, एवढा मोठा माणूस मला जे हरी घातला, माझ्या खांद्यावर बी हात टाकून फोटो काढला, काय भारी माणूस आहे। कामच झालं तुमचं, वाकला तेव्हाच टिकला विठ्ठल। मी सांगत नाही, महापुरे झाडे जाती, वाडे वाजली, वाडे
मोठ्याल्या खोडाची झाडं काढ दिशेने मोडून पडल्यात. पण लवाळी होती ती हुशार होती, म्हणली रगीलपणा करू नका, पाणी आलं की अंग टाकून द्यायचं म्हणले. पाणी आलं की लवाळे वाकडे पाणी गेलं निघून, परत उभा राहिले. कोण कोण राहिलंय र ते लवाळे वाकायला शिका म्हणून तो कोबाऱ्या म्हणले लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रव. मुंगी होऊन साखर खायची. मुंगी दिसायला आणि पण झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या ह्या मागच्या लॉट मध्ये. आता मुंबईला जाण्यासाठी गडबड चालू आहे त्यांची. दुसऱ्या मुंगनी सणकून कानाखाली फॉवर्डवर घेऊन म्हणते दिल्लीला जायचंय. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उच्चारले जब लावले त्याला झपको काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, भालेगाव मधून एखादा दिल्लीला गेला आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले, नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. आणि तिथे गेल्या त्या मुंगीने गावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. डायरेक्ट व्हिडिओ काय नाही, पुरावा व्हिडिओ कॉल घेऊन न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले. मोदी साहेब सुद्धा 2 मिनिटात येणार, तुला व्हिडिओ कॉलवर दाखवतो. मग गावातली मुंगी म्हणली वय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. तसं ज्याला परमार्थ क्षेत्रामध्ये मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान वा ज्ञानोबारा रुपये मोठ्याचा हात धरा, मोक्ष रुपये दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे जाण व्हावे लानावणे लहान म्हणून वाकायला शिकावा. नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंद. हरिपंडित त्याला अहंकार झाला आणि गावबा अत्यंत साधा भोळा नम्र माणूस. आणि ते हरिपंडित नाथबाबाला सारखं म्हणायचा, नाथबाबा राहिलेला रामायण कोण लिहिन? त्या हरिपंडिताला असं वाटायचं की नाथबाबा बोला, नाथबाबा म्हणतील की आता तुझ्याशिवाय कोण आहे, मला तूच लिही, असं त्याला वाटायचं. तर नाथ महाराज म्हणे काळजी करू नको, राहिलेला रामायण माझा गावबा लिही. म्हणले गावबा शाळेतच गेला नाही, तेव्हा तर बोळा आहे. म्हणले असू दे, बोळा बोळा असाव पण गाबोळा नसाव. गाबोळा माहिती का? अर्धा पिकलेला अर्धा कच्चा, सगळ्यात भयानक जात. मी तुम्हाला खरं सांगतो, एक वेळ मूर्ख परवडला किंवा विद्वान तरी परवडला. तर मूर्खाला भांडणं करायचं कळत नाही, विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतो. बायना मंडळ डोक्यावर पूर्ण हांडा भरलेला ठेवा तरी डोक्याला त्रास नाही, हांडा पूर्ण रिकामा डोक्यावर ठेवा तरी त्रास नाही वाहतुकीला. अर्धा हांडा डोक्यावर ठेवा मन का गेलाच. अर्ध ज्ञान धोकादायक असतं. आम्हाला सुद्धा तसल्या अर्ध ज्ञानावाले लय भेटतात. कीर्तन करताना 2 तर्का घालता, मग काय बरमोड्या करू का? तू तर निमा अर्धा उघडा झाला, आम्ही थोडाफार धर्म जपतो, जगू दे ना आम्हाला सुखाने. तू कोबाऱ्याने न्यायला विमान आलं तर मग विमान कुठं उतरलं होतं? म्हणलं तुझ्या बापाच्या रानात. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मुगी आत येऊ नाही म्हणून. काय सांगता याडपटाला? काय हे प्रश्न करायचे 2-4 पुस्तकाचे ना आमच्यापासून टूर करायचं. तो आमचा अध्यक्ष झाला का 4 पुस्तकं वाचून? एकदा माझा कीर्तन विषय झाला, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी. जसं पेराल तसं चुकवतं. काय चुकलं माझं? त्याला ओवी दिली ज्ञानोबरांची, जे शेत्री जे पेरीजे ते वाचून आनन उपजे, पाहिजे त्याचे देखीचे दर्पण आधारे, आरशात बघाल तेच दिसतं, जेमने पेराल ते चुकवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपल्या मला भेटला महाराज तुमचं एकदम चुकलं. अरे म्हणलं झालं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफलं कुठून येतं? भुईमुगाच्या शेंग माहिती नाग शेंगदाणा वर त्याला फुलकट आहे का नाही? मी मला आला शेंग डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? उत्तर द्या. मला हलू न द्या ना. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही. त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला आधीच सांगितलं मला फक्त चहा आणा. ते मला ओके आणतो चहा. त्याने असा कपात चहा आणला, म्हणा धरा. म्हणला हा मला फक्त चहा. तो म्हणा चहाचं बिस्किट कुठं नाही? म्हणलं बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल?
म्हणलं आयो तुमच्या कुठं नादी लागा, मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय? हे माणसं कशी अनंत वाचाळ भरळ ती भरळ तया कैचा गोपाळ पावे हरी, अनंत बुद्धीचे तरंग क्षण क्षण पालट ते रंग, असा समाज आहे माय बाप. ही तार्किक माणसाच्या. आणि एक सांग का, परमार्थामध्ये भोळा चालतो लय. चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात, असंच काम तिकडे शोध लावित बस, संशोधन कर, इकडे आम्हाला याडेवानी करू नको. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय, आणि देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, भोळ्या भाविकाशी अभिमानी असे गर्भवास. देव हा भोळ्यालाच भेटत असतो. आवाज थोडा मॉनिटरला पॉवर द्यावा जरा, सहज बोला लय आरडवला. रिटर्नचे सोडा आवाज, छान आवाज आहे, फक्त असे रिटर्नची पॉवर सोडा जरा. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी सोडा, अभिमानी असे गर्भवास. देव हा भोळ्यालाच भेटत असतो. म्हणणे गावबा भोळ्या असू दे भोळा. त्या गावबाला जवळ बोलवलं, ऐका कृपा कटाक्षाने हळले आपुल्या पदी वैसविले. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत सरकारनं कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलं, गावबाचं कुठं सुरू झाले. नाथ महाराजांना इतकीच त्या गावबाच्या वाणीमध्ये पावर निर्माण झाली का, हरिदासाचे घरी हरिदासाची विचाराने संगत घडली. तू म्हणता महाराज मग त्यांचा मुलगा कोणाच्या, त्यांच्याच घरात होता ना, हे प्रश्न आहे बरं का. ऐका मग त्याला कस काय नाही, तो घरात राहिला पण विचारानं संगत घडली नाही. लक्षात घ्या, हरिदासाच्या घरात नुसतं राहायचं नाही तर हरिदासाचे गुण आणि त्यांची विचारानं संगत घडावी तर त्याचं परिवर्तन आहे. आणि म्हणून माझी मागणी मज उपजवा जन्मांतर, पुन्हा पुन्हा मी हेच मागतो, जन्म जन्मांतरामध्ये मला हरिदासाची म्हणजे संताची संगत घडू द्या. तुम्ही मागा म्हणताय ना, हेच द्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात.